जय श्रीराम। तर अशा प्रकारे आमचे पायऱ्यांना चाय प्यायची तलप लागले, त्यामुळे कुठला पण डब्यात इकडे तुम्ही जर नाशिकमध्ये येताय तर तुम्हाला काय मिळेल आता तरी दाखवत आहे, पुढचं माहीत नाही, आपण कधी असा प्रयत्न करू नये। काय इको काय आवाज आहे त्याचं लक्ष देऊ नका। तारक मेहताचे व्हिडिओ जर तसे आपले मित्र एक अर्ध्या मिनिटासाठी आमची ट्रेन गेली आणि ही मागे जी आहे ना ती येत नाही। प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सकाळी सकाळी 5 वाजता आपल्याकडे निघते रांगोळी, आणि ही बघा रांगोळी कोणती आहे आज? जय श्रीराम। जय श्रीराम। आज तारीख आहे 22 जानेवारी 2024। जय श्रीराम मित्रांनो, मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज 22 जानेवारी 2024। तर आज खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर म्हणजे ऑलमोस्ट 500 वर्षानंतर आपले प्रभू श्रीराम अयोध्येला परत येत आहेत। आज अयोध्येतल्या राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि त्यासोबतच श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापन आहे। तर तुम्हा सर्वांना मित्रांनो श्रीरामाच्या नवीन मंदिराच्या आणि प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि 500 वर्षानंतर श्रीराम आपल्या अयोध्येत परत येत आहेत, त्यामुळे सगळीकडे दिवाळी साजरी केली जाते। आणि सकाळीच तुम्ही बघितलं अक्षताने मस्त अशी रांगोळी पण काढली आहे जय श्रीरामची। आणि इकडे बघा आमच्या पण बॅग्स वगैरे भरून रेडी आहे। सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही अयोध्येला नाही चाललो आहे, तर आम्ही श्री गजानन महाराज यांच्या दर्शनाला शेगावला निघालो आहे। आणि कसा योग जुळून आला बघा, आम्ही काय प्लॅन नव्हतं केले की आजच्या तारखेला म्हणजे 22 जानेवारी अयोध्येचं श्रीराम मंदिर चालू होईल आणि त्याच दिवशी आम्ही पण तिकडे जाऊ, असं काय प्लॅन नव्हतं केलं, पण अचानक म्हणजे मनी ध्यानी नसताना हा योग जुळून आला आहे। आता अक्षता वगैरे तयारी करते, म्हणजे ऑलमोस्ट झालीच आहे तयारी। आता आमची ट्रेन 8:20 कल्याणवरून आहे आणि आता आम्हाला कळव्यावरून कल्याणला जायचं आहे। आणि आम्ही म्हणजे मी आहे, अक्षता आहे, मम्मी आहेत, पप्पा आहेत, ते तुम्हाला तर दिसतील आपल्या व्हिडिओमध्ये पुढे। त्यासोबत अजून 18 जण आहेत आपल्यासोबत, त्यातल्या बऱ्याच जणांना तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये अगोदर बघितलं असेल, पण काही जण नवीन पण आहेत, तर त्या सर्वांची ओळख मी तुम्हाला हळूहळू करून देईलच। पण आता 7 वाजत आलेत, 8:20ची ट्रेन आहे, म्हणजे आम्हाला एक तास तरी लागेल कल्याणला जायला, म्हणजे घरातून निघाल्यापासून। तर हा प्रवास असणार आहे आपला कल्याण ते शेगाव बाय ट्रेन, म्हणजे आता कळव्यावरून लोकल ट्रेनने कल्याणपर्यंत जायचं आहे, तिथून पुढे आपली ट्रेन आहे। तिकीट वगैरे कन्फर्म आहे, काय टेन्शन नाही, त्यामुळे निवांत असा प्रवास असणार आहे। आणि मला तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही शेगावला पोहोचू। तर आपला हा ट्रॅव्हल ब्लॉगच आहे आणि मी फर्स्ट टाईम चाललो आहे शेगावला, अक्षता पण फर्स्ट टाईम चालली आहे, तसेच मम्मी पप्पा पण फर्स्ट टाईम चालले आहेत, म्हणजे आमच्या बरोबर असणारे बरेच जण फर्स्ट टाईम चालले। तर आता मस्त असे एन्जॉय करणार आहे पुढचे 3 दिवस आमची ही ट्रिप आहे। पुढचे 3 दिवस आम्ही असं रिलॅक्स आणि गजानन महाराजचं दर्शन घेऊन येणार आहोत आणि आमच्यासोबत तुम्हाला पण आम्ही हे दर्शन घडवणार आहोत। तर आपले हे व्हिडिओ बघत राहा आणि आपले व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करत जा। त्याच्यावरती जरा झोप आहे, कारण रात्री खूप लेट झोपले, व्हिडिओ एडिट करायचे होते आपले गावचे, तुम्हाला माहिती आहे। आता 3 दिवसापूर्वी म्हणजे 3 दिवस लास्टचे मी गावी होतो आणि कालच चालू आहे आणि आज परत आपण चाललो आहे ते आपल्या शेगावच्या ट्रिपला। तर पटापट आम्ही आता बॅगा वगैरे घेतो आणि निघतो। बघा आवाज यायला लागलेत, हे बघा साड्या आहेत, त्याच्या पाठीमागे जागुष्टे पण येत आहेत, बघा जागुष्टे पण आहेत बरीच मंडळी आपल्या ओळखीची असणार आहेत आपल्या ह्या ट्रिपमध्ये सोबत तयारीमध्ये आहेत। आणि ही मागे जी आहे ना ती येत नाही, आम्हाला सोडायला येते, तिची मैत्रीण अजून इकडे झोपली आहे, अरे झोपली आहे अजून। आम्ही प्रवासाला जातोय शेगावला, व्यवस्थित आमचा प्रवास होते। होय महाराजा, होय महाराजा, या सर्वांचा प्रवास सुखाचा, आनंददायी आणि सुरक्षित हो ही त्यांची प्रार्थना। तर चला आता आम्ही सगळे निघालो, सगळे म्हणजे आता आम्ही दोघेच मागे राहिलोय, बाकी सगळे पोचले स्टेशनला, ॲज युजल आपलं लेट। तर चला आता आम्ही निघालो शेगावला, तर सध्या निघालो कळवा स्टेशनला। आता कोणती ट्रेन भेटते बघूया, तिथून मग कल्याण। चला पहिली रिक्षा पकडूया फटाफट। हे बघा 2 बॅगा माझ्याकडे आहेत, मॅडम मोकळ्यात आलेत एकदम। आहे का? ओके ओके, हाय छोटी आहे पण आहे। आत्ता आम्ही आहोत ते कळवा स्टेशनवरती आणि आमच्यातले 18 जण, म्हणजे आम्ही 4 राहिलो मागे, आम्ही टोटल 22 जण आहे ना, आम्ही 4 राहिलोत मागे आणि 18 जण गेले पुढे। म्हणजे जस्ट आम्ही ब्रिज चढत होतो आणि ट्रेन गेली, आम्हाला रिक्षा लगेच नाही मिळाली, खूप वेळ लागला रिक्षा मिळाला तिथे नाक्यावरती, त्यामुळे एक अर्ध्या मिनटासाठी आमची ट्रेन गेली, अंबाना ट्रेन होती, पण काय प्रॉब्लेम नाही, त्याच्यामागे 7:30ची आमची काहीतरी पडलं बरं, हां कावळा तर 7:30ची आमची टोळा ट्रेन लागली आहे, टोळा ट्रेन लागली आम्हाला 7:30ची।
त्याने पण आम्ही निवांत जाऊ. आणि वेळ आहे 8:30ची ट्रेन आहे ना, बराच वेळ आहे आपला, काय टेन्शन नाही. कल्याणला पोचायला किती 15-20 मिनटं. आणि मस्त धुकं पसरलं आहे, जरा गार लागतं, जास्त नाही पण थोडं गार आहे. आपल्या ह्या जर्नीला मस्त मजा येणार आहे, एन्जॉय करणार आहोत जर्नी, कारण थंडीतली जर्नी आहे. आणि आता आपण जाणार आहोत ते नागपूर साईडला. आता माहीत नाही तिकडे किती थंडी असणार आहे ते, पण जशी पण असेल ते आपण एन्जॉयच करणार आहोत. आता आमची सगळी बालाजी गँग जमा झालेली आहे. म्हणजे पूर्ण बालाजी नाही, थोडे बाहेरचे पण आहेत. पण हे बघा आता अटेंडन्स घेणं चालू आहे. 22 जण आहे ना, पाठीमागे अटेंडन्स घेणं चालू आहे. आपले मेत्रे सर, तारक मेहताचे भिडे सर, तसे आपले मेत्रे सर आपले अटेंडन्स घेत आहेत. आणि कोणाला तरी डबे काय आहेत कसे ते समजून सांगतात सर्वांना. आणि आवश्यक 22 जण असल्यावरती आमचे डबे पण वेगळे विचित्र आले. S7 आहे, S6 आहे, S5 आहे, S4 आहे, S3 असे 2-2, 4-4 असे आले. कारण आमची तिकीट काढली तेव्हा RC होती. आणि आमची ट्रेन ॲज युजल आम्ही असं ट्रेन का लेट होते कळत नाही. ऑलरेडी आता 1 तास ट्रेन लेट म्हणून अनाउन्समेंट झाली आत्ताच. आणि आमची इथं आहे ती ऑलरेडी स्पेशल वडगाव नागपूर ऑलरेडी स्पेशल 0:11:40 0:11:40. कल्याणीचं टायमिंग 8:20 होता. आता बोर्डावरती लागलं आहे 9:09 ॲज युजल लेट आहे. बघा हे पाठीमागे चाललं आहे आमचं सगळ्यांचं चेकिंग. या सगळ्यांना डबल नंबर वगैरे सांगतात ते कोणाचा कुठे नंबर आहे. आता आम्ही आमच्या नेहमीप्रमाणे ऑलरेडी स्पेशलची वाट बघून थकलो आहे. कारण 8:20ची ट्रेन अगोदर सांगितलं 9 वाजता येईल. हळूहळू टाईम वाढत तर 10 वाजत आले तरी अजून काय आलेली नाही. पाठीमागे महिला मंडळ बसलं आमचं, ते पण थकलं आहे सगळं. तर बघू, वाट बघण्याचं का पर्याय नाही, दुसरं का आपल्याकडे ऑप्शन पण नाही. आता होपसो की आता आपली ट्रेन लागेल 10 वाजतील तिथे. अजून तरी काही इंडिकेटर लागलेलं नाही. आमची ट्रेन इंडिकेटरला लागली आणि आमचे सगळे जवान रेडी झालेत बॅगा उचलून. तर चला आता 5-6 डबे पुढे जायचं आपल्याला. इथे S10 लागला आहे, आपला S2 नाही S3. चला जाऊ पटापट. चला आम्हाला ट्रेन तर भेटली आहे, सोबत जागा पण आमच्या भेटल्या आहेत. पण काय झालं आमच्या 4 डब्यांमध्ये सगळे आहेत, तर ते सगळे ॲडजस्ट करेपर्यंत थोडा अर्धा 1 तास आहे. आता ते दुसऱ्या डब्यात चाललो आहे आम्ही आता बघायला काय ॲडजस्टमेंट होते का. ट्रेन आपली कल्याणवरनं आता निघाली आहे 2 तास, म्हणजे ऑलमोस्ट 2 तास पकडा, 2.25 तास लेट आहे ट्रेन कल्याणलाच. आता माहीत नाही शेगावला कधी पोचते, पण कधी पोचेल आम्हाला काय काही नाही. अशा प्रकारे आम्ही सगळे सेट झालो आहे, म्हणजे आपापल्या डब्यातच झालं आहे. मागणं काय इको काय आवाज आहे त्याचं लक्ष देऊ नका. आणि आम्ही सगळे सेट झालो आहे, जे आमचे नंबर होते तेवढे सगळे सेट झालो आहे. आणि हे बघा इकडे दाखवतो तुम्हाला, आपल्या बघा सगळ्यांना लागलेत भुका, सगळ्यांचा अल्पोपहार चालू झालेला आहे. हे बघा स्पेशली अक्षताचा, हे बघा 3 पिशव्या फोडल्या तिने आतापर्यंत. हा बघा अख्खा भरलेली पिशवी होती, संपवली. चला आता आम्ही 6 जण इथे एका डब्यात आहोत. अडवळे आहेत, ती बांडे फॅमिली आहे, ते आपल्या व्हिडिओमध्ये कधी नसते, तर पहिल्यांदा आपल्याबरोबर आहेत. हां ते बांडे वहिनी आहेत आणि त्यांच्या सासूबाई आहेत. बाकी ह्यांना तुम्ही ओळखता, हे आपल्या यश का आपले कार्यकर्ता, यंग कार्यकर्ता, त्याचे आई वडील, मम्मी पप्पा. जय श्रीराम. तर आत्ता आला आहे कसारा स्टेशन आणि वाजले 11, म्हणजे ऑलमोस्ट थोडं कमी जास्त म्हणजे कमीच 1 तासाचा थोडा कमी वेळ लागला आपल्याला कल्याणवरून कसारा यायला. मॅडम अनाउन्समेंट करतात आपल्याच गाडीची, करू द्या त्यांना. आणि आता इथे गाडी थांबणार आहे, कारण पुढे जाणार आपल्याला कसारा घाट, त्यामुळे आता इथे डबल इंजिन लावायचं आहे, त्यासाठी गाडी इथे थांबणार आहे. आणि त्याच्यानंतर मग ते इंजिन काढण्यासाठी इगतपुरीचा स्टॉप पण असणार आहे. आता कसारा आहे, थोडंफार वेळच ट्रेन आहे म्हणजे निघाल्यापासून. बघू पुढे कवर करते का माहीत नाही आपल्याला. बाकी आपले सगळे सेट झाले व्यवस्थित एकदम. आणि बघा श्रीरामाचीच गाणी लागली तिथे, पण इकडे रामांची गाडी चालू आहेत कसारा स्टेशनला. आणि बऱ्याच दिवसांनी आलो मी कसारा. आपले सगळे आतमध्ये बसलेत. 11 वाजलेत. थोड्या वेळाने आम्ही जेवून घेऊ, म्हणजे मला वाटतं कसारा घाट जरा क्रॉस झाला की जेवून घेऊ. आणि त्यानंतर मस्त एक डुलकी काढू, कारण सकाळी लवकर उठलो होतो. आणि मग शेगाव. एक्सायटेड आहे आम्ही खूप, कारण पहिल्यांदा जातो शेगावला. आणि बघा वडापाव चाय सुरू असतं, चालूच आहे. कसे चढतात बघितलं ना ट्रेनमध्ये. आपण कधी असा प्रयत्न करू नये, कारण आपल्याला जमणार नाही, त्यांची रोजची प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन
परफेक्ट. तर आता आपली ट्रेन कसारा स्टेशनवरनं निघाली आणि 5-10 मिनटं थांबली ट्रेन, जास्त वेळ नाही थांबली. आणि आता आपल्याला लागणार आहे घाट, कसारा घाट. मस्तपैकी आता कसारा घाटाचे नजारे बघत बघत आपण पुढचा प्रवास करूया. ट्रेन आली आहे ती इगतपुरी स्टेशनला आणि इथे आता जे इंजिन लावलं होतं कसाऱ्याला ते आता काढलं जाईल आणि इथे यायला तिला 1.5 तास उशीर झालेला आहे. म्हणजे 10चं टायमिंग आहे तिचं, पण आता 11:30ला ही ट्रेन इथे आली आहे आणि पुढे पुढे लेटच दाखवतं टायमिंग. म्हणजे ऑलमोस्ट 2-2.25 तास लेट होणार आहे आम्हाला शेगावला पोहोचेपर्यंत. आता तरी दाखवत आहे, पुढचं माहीत नाही. आणि बघा हे इगतपुरी स्टेशन आहे आणि ज्या स्टेशनला कसाऱ्याला पण रामाचीच गाणी चालू होती. आज 22 जानेवारी रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येला, त्यामुळे सगळीकडे आज राममय झालेलं आहे सगळं वातावरण. तर ठीक आहे, चला आता तिथून आम्ही जेवायला बसू. आता जेवणार आहोत. बघा स्टेशनवरती पण जय श्रीराम जय श्रीरामचा कॅब घालून समोसे विकले जात आहेत. आणि बघा इथे आता आम्ही सगळं जेवायला बसलोय. इगतपुरी स्टेशनच आहे, ट्रेन थांबली आहे तर आम्ही तर सगळे जेवून घेतोय. आणि बघा साहेब तिकडे आम्हाला खिचडी द्यायला आले स्पेशल, त्यांचा उपास आहे, खिचडी घेऊन आले स्पेशल मित्र साहेब. हे बघा पंचपक्वान्न झालेत आमच्या प्लेटमध्ये, सर्व प्रकारच्या भाज्या आहेत. शेपूची भाजी आहे, वाटाण्याची भाजी आहे, वडी आहे. हे बघा इथे मैत्री साहेब तिकडे S3 मधनं आमच्यासाठी S5 पर्यंत आले ते खिचडी घेऊन. आणि बघा बघा मेथी पिठला. आता हे मी पहिल्यांदा ट्राय करणार, आधी कधी खाल्लं नाही मी. हा ना. बघा इकडे अडवळे साहेबांनी पोचपावती पण दिली आहे. मेथी पिठलं एकदम छान असतं, 1 नंबर. तसं मैत्री वहिनींचं एकदम भारीच असतं जेवण, प्रश्नच नाही. चला आता आम्ही जेवण संपून घेतो कारण ट्रेन पण निघाली आता इगतपुरीवरनं. आणि आत्ता आपली ट्रेन पोचली आहे ती नाशिकला, नाशिक रोड स्टेशन. आणि इथे पण ती 1.5 तास उशिरानेच पोचले, 12:30 वाजले. बघा 12:28 एक्झॅक्ट टाईम झाला 12:28 म्हणजे 12:30. आणि 1.5 तास उशिरानेच पोचले नाशिक रोडला. त्याच्यानंतर 2 स्टेशन आहेत, भुसावळ, मलकापूर आणि त्यानंतर आपलं शेगाव. पण ते पोचायला अजून पण 6 वाजताचा टायमिंग दाखवत आहे, म्हणजे बराच वेळ लागणार आहे. आणि बघा इकडे तुम्ही जर नाशिकमध्ये येतं तर तुम्हाला काय मिळेल स्पेशल. हे बघा नाशिकची द्राक्ष, हे बघा 60 रुपये किलो नाशिकची द्राक्ष. हे मस्त टपोरी द्राक्ष आहेत बघा स्टेशनवर. इथे मस्त काळी काळी द्राक्ष. कशी द्राक्ष? 20 रुपये. किती आहे ती? ती पावशेर 20 रुपयाची. बघा काळी काळी द्राक्ष, थोडी मोठी टपोरी आहे 20 रुपयाला. चला आता आपली ट्रेन निघते आता नाशिकवरनं. आता मस्तपैकी आपण आराम करूया. मला सांगतो आराम करूया. पण आता काय मला नाशिक गेलं हे बघा. आणि आपल्या दुसऱ्या डब्यामध्ये आहेत आणि मला ओरडतात बघून तोच व्हिडिओ काढतात. पण आम्ही आता इथे ट्रेन भीती वाटते, ट्रेन गेली मग कुठल्या पण डब्यात आपलेच डबे आहेत सगळे, पुऱ्या डब्यात आपली माणसं आहेत सगळे आपले. आवाज बसला काय केलं? आवाज बसलाय. चला आता नाशिकवरनं पण आपली ट्रेन निघाली आहे. आम्ही आलो होतो भुसावळ स्टेशनला, म्हणजे नाशिकवरनं निघालो तो 12:30ला. त्यानंतर ऑलमोस्ट 3.5 तासानंतर ट्रेन थांबली होती भुसावळ जंक्शनला. जळगाव वगैरे पण गेलं पण तिकडे पण नाही थांबली. काय खातात काय बघा, सगळ्यांना चाय प्यायची तलप लागली, त्यामुळे आम्ही आता चायवाला शोधतोय. ठीक आहे, तर थोडासा चाय पाणी करूया. आणि 4 वाजले, ऑलमोस्ट 1 तास लेट आहे ट्रेन भुसावळला येईपर्यंत. तिथे 1.5 तास होती, नाशिकला इथे 1 तास आहे, म्हणजे 1 तास सॉरी अर्धा तास कव्हर केला आहे. हे बघा ही भुसावळची प्रसिद्ध केळी. कशी आहेत केळी दादा? 40 रुपये डझन. हे बघा भुसावळची प्रसिद्ध केळी 40 रुपये डझन. चला भुसावळचा चहा.
आता आलं आहे मलकापूर स्टेशन आणि वाजले ते 4:50 एक 1.5 तास ट्रेन उशीर आहे. मी तुम्हाला मागच्या स्टेशनला बोलवतो 1 तासभर उशीर आहे, पण नाही 1.5 तास पूर्ण उशीरच आहे. आणि 1.5 तास उशिरात आपली शेगावला पण पोहोचणार आहे. म्हणजे जी 3:35ला पोचायला पाहिजे होती ती 5:10 5:15 होणारच आहे. ठीक आहे, तर शेगाव आपला पुढचा स्टॉप आहे आणि आता मलकापूर नंतर एक 10-15 मिनटात शेगाव येणार आहे. चला, एक्सायटेड आहे, शेगाव जवळ येत आहे. त्यामुळे आता सगळे फ्रेश आहेत एकदम, चहा वगैरे झाला आहे आणि आता सगळे बॅगा वगैरे काढून तयारीला लागा शेगावला उतरायचे. तर अशा प्रकारे आमचे पाय शेगावच्या धरणीला लागलेले आहेत. मी उतरलो आहे बघा, आमची ट्रेन पोचली शेगावला आणि 5:25 झाली आहे. म्हणजे ऑलमोस्ट 2 तास उशिरा झालेले, म्हणजे 1 तास 50 मिनटं उशिरा ट्रेन पोचलेली आहे. पण ठीक आहे, प्रवास सुका झाला, एकदम मस्त झाला. आणि आता आमच्याबरोबर असलेले आम्ही 8-10 जण इथे उतरलो आहे. बाकीचे तर आपले मागे 10-12 जण पाठीमागच्या डब्यात आहेत. ते एकत्र आले की आपण हा व्हिडिओ इथे संपू. चला, अशा प्रकारे आम्ही शेगावला पोचलो आहे आणि आमची सगळी बालाची गँग आहे. ते थोडेफार बाहेरचे पण आहेत, पण ठीक आहे, सगळे आम्ही आता पोचलो आहे मस्तपैकी. 22 जणांची आमची पूर्ण मंडळी आहे, 22 जणांची. आणि आम्ही छान असा प्रवास झाला, कोणाला काय त्रास नाही, मस्तपैकी सुखाचा प्रवास. ट्रेन झाली 2 तास लेट, पण प्रवास चांगला झाल्यामुळे कोणाला काय त्रास नाही, काय नाही. तर आता चला, आता शेगावला जायचं आपल्या मंदिराकडे. आणि आणि ह्याचा पुढचा पण प्रवास आमचा चांगलाच होणार आहे, काय प्रश्नच नाही. गजानन महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम. आणि ह्या प्रवासात म्हणजे आपली जी शेगाव ट्रिप आहे ना, ह्याच्यामध्ये कसं यायचं, काय करायचं, किंवा कोणती ट्रेन पकडली, किती खर्च आहे सगळा, हा तुम्हाला मी सर्व लास्ट ब्लॉगमध्ये सांगेल. सर्व डिटेल देईल तुम्हाला. तर आपली ही पूर्ण सिरीज पूर्ण एन्जॉय करा आणि तुम्हाला सर्व माहिती मिळेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही शेगावला येण्यासाठी. मी फर्स्ट टाइमच येतो आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा मी स्वतः एक्सपिरियन्स घेणार आहे आणि तो तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपला ट्रॅव्हलचा, म्हणजे ठाणे ते आम्ही शेगाव आलो होते, तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तो टेक केअर, बाय बाय.